हॅलो एव्हरीवन. तर 2023 साली विचारलेला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. रँडम व्हेरिएबल विथ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वेअर के इज द अननोन. ओके, केची व्हॅल्यू तुम्हाला डिटरमाइन करायची आहे. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलं आहे म्हणजे काय, तर सगळ्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजसाठी काय काय प्रोबॅबिलिटीज आहेत हे तुम्हाला टेबलमध्ये दिलेलं आहे विथ द ऑल पॉसिबल रँडम व्हेरिएबल व्हॅल्यूज. ओके, तर तुम्हाला के काढायला सांगितलं आहे, एक्स लेस दॅन 2साठीची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली, एक्स ग्रेटर इक्वल 3साठीची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली आणि 1 आणि 3च्या मधली प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली. बरोबर. सो आता आधी आपण के फाइंड आउट करूयात. के फाइंड आउट करण्यासाठी कायम लक्षात ठेवायचं, समेशन ऑफ पी ऑफ एक्स इज ऑलवेज इक्वल टू 1 फॉर ऑल एक्स. ओके, रँडम व्हेरिएबलच्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांच्यासाठीची प्रोबॅबिलिटी काढली आणि प्रत्येकाची सेपरेट प्रोबॅबिलिटी काढल्यानंतर सगळ्यांची सम घेतली तर ती सम ऑलवेज 1 येते, कारण आपण ऑल सॅम्पल स्पेस त्याच्यामध्ये कव्हर करतोय, सगळ्या व्हॅल्यूज कव्हर करतोय. रँडम व्हेरिएबलच्या म्हणजे काय, ऑल सॅम्पल स्पेस आपण कव्हर करतोय आणि सगळ्या सॅम्पल स्पेसची प्रोबॅबिलिटी किती असते, 1. सो इट इज 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एव्हरी व्हॅल्यू वी आर गोइंग टू ॲड. सो 0.1 प्लस के प्लस 2k plus 2k plus k is equal to 1. So it is k plus 2k plus 2k, 5k plus k is 6k is equal to 1 minus 0.1. So 6k is equal to 0.9, which implies that k is equal to 0.9 divided by 6. So k is equal to 0.15. ओके, केची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्हाला काय विचारलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 3 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ 1 लेस इक्वल एक्स लेस इक्वल 3. तर आधी आपण जो डिस्ट्रीब्युशन टेबल आहे तो परत एकदा लिहूयात. ओके, कारण त्याच्यामध्ये अननोन्स आहेत, ते अननोन्स रिमूव्ह केल्यानंतर काय व्हॅल्यूज मिळतात ते आपल्याला बघायचे. सो एक्स आणि पी ऑफ एक्स. ठीक आहे, तर पहिली व्हॅल्यू होती 0, 1, 2, 3 आणि 4. ओके, 0साठी 0.1 वॉज द प्रोबॅबिलिटी. ओके, 1साठी के होती प्रोबॅबिलिटी, के म्हणजे 0.50, 2k म्हणजे 0.3, 2k म्हणजे 0.3 आणि शेवटी परत के म्हणजे 0.15. आता काय विचारलेलं आहे सेकंड सब पार्टमध्ये, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन 2 म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल 2पेक्षा छोट्या जेवढ्या काही व्हॅल्यूज घेतो आहे त्या सगळ्यांची सम प्रोबॅबिलिटीची. बरोबर, 2पेक्षा छोट्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत, 0 आणि 1. सो कोणाची सम होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. सो इट इज इक्वल टू 0.1 प्लस 0.15. सो इट इज इक्वल टू 0.25. सिमिलरली थर्ड सब केस इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 3 म्हणजे 3 आणि 3पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज कुठल्या घेतोय तो, तर फक्त 4. बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 4. सो इट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इज 0.3. ओके, सो 0.3 प्लस 0.15 इज 0.45. ओके, आणि शेवटी जे विचारलेलं आहे ते प्रोबॅबिलिटी ऑफ 1 लेस इक्वल एक्स लेस इक्वल 3 म्हणजे 1 आणि 3 इन्क्लूड करून मधले पण सगळे व्हॅल्यूज तुम्हाला इन्क्लूड करायचे. मधली फक्त एकच व्हॅल्यू आहे आणि ती म्हणजे 2. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा याचा आन्सर काय येणार आहे. ठीक आहे, तर हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.